नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सिनेमा रसिक सर्वांना माझा नमस्कार. मी प्रवीण खाडे. मला बोलता येत नाही ॲक्च्युली. राहुल सरांनी आग्रह केला की तुम्ही बोला, तर काही जर चुकलं तर पदरात घ्या. आता तुम्ही बारामतीची माणसं अजितदादांच्या शैलीत मला आमचा पदर फाटलाय बाबा, कवर चुका पदरात टाकतो तर तसं काही नाही. अजितदादा गेल्यानंतर पहिल्यांदा बारामतीच्या मातीत आलो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करून एकच सांगेन की बारामतीच्या मातीत मुरब्बी आणि धुरंधर राजकारणी तयार झाले, ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेत. आता धुरंधर आणि मुरब्बी असे मेकर्स, फिल्म मेकर्स, दिग्दर्शक, कलाकार तयार करण्याचं काम अनेकांत फिल्म फेस्टिवल नक्कीच करेल. आणि ही जी सोसायटी आहे, असे जे उपक्रम आहेत ते नक्की करतील, एवढंच बोलतो. खूप सुंदर नियोजन केलंय. विद्यार्थ्यांनी खूप चांगलं नियोजन केलं होतं. राहुल सरांनी जो हा फेस्टिवल अरेंज केला आहे, ऑर्गनाईज केला आहे, त्यांचं प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल नगरचा ते सलग 8 वर्ष ऑर्गनाईज करत होते. तर एखादा फेस्टिवल ऑर्गनाईज करताना त्याच्या मागची जी धडपड त्यांची, जरी ते म्हटले असतील की बाबा मला शांत झोप लागली, तरी मला माहिती आहे की ते खूप धडपड आहे आणि ते शांत झोपू शकत नाहीत. मी 100% सांगतो, तुमच्या सगळ्यातले जे ऑर्गनायझेशन कमिटीत होते ते 9-10 झोपले असतील, राहुल सर 1:30-2 वाजेपर्यंत जागले असतील. तर खूप चांगला रसिक या ठिकाणी आहे, ज्यांनी खरंच फिल्म पाहताना फिल्म एन्जॉय केल्या. आणि फक्त फिल्म मेकर्स नव्हते, मातीतली लोक होती सगळी आणि शिट्ट्या मारल्यात त्यांनी मागे. सरांना त्यांना अडवावं लागलं की बाबा कमीत कमी प्रोटोकॉल्स पाळा. तर मी एक म्हणेन की खूप चांगला कॉन्टेंट इथून आलाय आणि खूप चांगला रसिक इथे आहे. सो तुम्हालाही खूप थँक्यू. ऑर्गनायझेशन कमिटी, तुम्ही खूप चांगलं काम केलंय. कॉलेजचेही खूप आभार. थँक्यू.